सध्या शहरांमध्ये प्रवासाच्या दृष्टीने ॲपवरून बुक करता येणाऱ्या ओला आणि उबेर यांसारख्या खासगी टॅक्सी सेवा लोकप्रिय आहेत। या सेवांमुळे प्रवाशांना घरबसल्या काही सेकंदातच टॅक्सी उपलब्ध होते, परंतु या सुविधा देताना चालकाच्या मोबदल्यावर मोठं कमिशन घेतलं जातं। भाड्याचे दरही कधी-कधी अनैसर्गिक वाढतात आणि एकंदरीतच चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये परदेशी कंपन्यांची दलाली उभी राहते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतात देशी टॅक्सी सेवा सुरू होणार आहे, ती म्हणजे सहकार टॅक्सी। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतीच या योजनेची औपचारिक घोषणा केली असून यामुळे भारतीय टॅक्सी उद्योगात मोठा बदल घडू शकतो। काय आहे सहकार टॅक्सी योजना, याचा चालक आणि प्रवाशांना काय फायदा होणार जाणून घेऊयात। नमस्कार, मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र। केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून सहकार टॅक्सी ही नवीन सेवा सुरू केली जाणार आहे। सहकार तत्वावर आधारित ही सेवा ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप टॅक्सी सेवा कंपन्यांना देशी पर्याय देईल। यात चालक हा केवळ कर्मचारी नसून भागीदार असेल, म्हणजेच या सेवेतून होणाऱ्या नफ्यात त्यांचा वाटा असेल आणि व्यवस्थापनातही तो सहभागी असेल। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं की ही योजना सहकारी संस्थांमार्फत चालवली जाईल। चालक, वाहन मालक, संस्था आणि प्रवासी यांच्यात एक पारदर्शक संबंध असेल। ही योजना अंमलात येण्यासाठी सध्या काही सहकारी संस्थांशी भागीदारीचे प्रयत्न सुरू आहेत। सहकार टॅक्सी ही योजना म्हणजे सरकारच्या सहकारातून समृद्धी या विचारधारेचा एक भाग आहे। नरेंद्र मोदी सरकारने 2021 मध्ये सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्या अंतर्गत सहकारी संस्था क्षेत्रात आधुनिक प्रयोग सुरू केले। शेती, डेअरी, बँकिंग यानंतर आता वाहतूक क्षेत्रातही सहकार मॉडेलची एंट्री होते। सहकार टॅक्सी सेवा ही केवळ चारचाकी टॅक्सीपुरती मर्यादित नसेल। यामध्ये दुचाकी, ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रॅव्हलर वाहन या सर्व वाहनांमध्ये सहकार तत्वानुसार सेवा दिली जाणार आहे। चालकांकडून दरमहा कोणतेही मोठे कमिशन घेण्यात येणार नाही, उलट त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अधिक टक्का त्यांच्या हातात जाईल। आता यामध्ये चालकांसाठी काय फायदे आहेत तर जाणून घेऊयात। भागीदारी आणि स्वामित्व। चालक हे संस्थेचे सभासद असल्यामुळे त्यांना व्यवस्थापनात मताधिकार असेल। दुसरं म्हणजे मोठा उत्पन्न वाटा। ओला उबेरमध्ये 25 ते 30% कमिशन कट केला जातो, सहकार मॉडेलमध्ये तो टाळता येईल। सुरक्षितता आणि सामाजिक सुरक्षा। संस्था चालकांसाठी विमा, पेन्शन यासारखी योजना राबवू शकतात। त्यासोबतच स्थिर नोकरीचा अनुभव। मालकी भावनेमुळे कामात सातत्य आणि समाधानी सेवा मिळू शकते। आता प्रवाशांसाठी काय फायदे तर विश्वासार्ह आणि पारदर्शक दर, सर्ज प्राइसिंग, वेळेवर होणारी वाढ, कमी गाड्या अशा समस्या कमी होतील। सुरक्षितता। संस्थेच्या नियंत्रणामुळे चालकाची पार्श्वभूमी तपासलेली असेल आणि स्थानिक सेवा। स्थानिक चालक, स्थानिक संस्था आणि लोकांच्या विश्वासावर आधारलेली सेवा। भारतासारख्या मोठ्या देशात ओला उबेरने आपली मुक्तेदारी निर्माण केली आहे, मात्र यातून स्थानिक चालक आणि प्रवासी दोघेही कधी-कधी बळी पडतात। सहकार टॅक्सी सेवा ही एक लोकांसाठी उभी केलेली सेवा असेल, त्यामुळे ओला उबेरना त्यांच्या व्यावसायिक मॉडेलमध्ये सुधारणा करावी लागू शकते। सहकार टॅक्सी ही केवळ एक नवी सेवा नाही, तर एक विचारधारा आहे जी आपला व्यवसाय, आपले नियंत्रण या भूमिकेवर आधारलेली आहे। देशी चालकांना हक्क मिळावा, उत्पन्न वाढावे आणि प्रवाशांना विश्वसनीय आणि पारदर्शक सेवा मिळावी, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। जर ही सेवा प्रभावीपणे राबवली गेली तर ती भारतातील खासगी प्रवासी वाहतूक क्षेत्रात एक मोठा टप्पा ठरेल। ओला उबेरच्या एकाधिकाराला तगडी टक्कर देणारी ही सेवा भविष्यात भारतीय सहकार मॉडेलची यशोगाथा ठरू शकते। अमित शहा यांनी सभागृहात माहिती दिल्याप्रमाणे सरकारकडून प्रस्तावित असलेला हा नवा सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू झाला तर भारत हा खासगी कॅब सेवेला सरकारचं पाठबळ असलेला सहकार्यती पर्याय सुरू करणारा जगातील पहिला देश बनेल। सध्या स्थितीत अशा प्रकारची सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली तर ओला उबेर सारख्या खासगी कॅब कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे। सहकार टॅक्सी देशभरात चालेल का, याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील। नमस्कार।